कप्प्यांचे हे ऑर्गनायझर आहे. तुम्ही प्रवासात वगैरे कॅरी करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला छोट्या मोठ्या कुठल्याही वस्तू तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. बघा 1 2 3 4 5 5 कप्पे आहेत आणि खूप सुरेख असं दिसतं. घडी घालून तुम्ही बॅगमध्ये ठेवू शकता. कसं वाटलं? छान आहे ना? चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. एका पट्टीचं माप आहे 18 इंच बाय 6 इंच. ठीक आहे. आणि दुसऱ्या पट्टीचं माप आहे 18 इंच बाय 5 इंच. बघा, एक पट्टी आहे 18 बाय 6 इंच आणि एक पट्टी आहे 18 बाय 5 इंच. आता ह्याला मी आतमध्ये कॅनव्हास घातले आणि खालनं अस्तर घालून चारी बाजूने शिवून घेतले. आता ही 18 बाय 5 इंचाची पट्टी ती आपण जरा बाजूला ठेवूया. आता मी असे ट्रान्सपरंट पेपर घेतलेले आहेत प्लॅस्टिकचं. त्याचं माप सांगते तुम्हाला. 5 इंच बाय 6 इंच. 5 बाय 6 इंचाचे 3 ट्रान्सपरंट हे घेतलेले आहेत आणि त्याला ह्याला दोन्ही बाजूनी पायपिंग केलेले वरनं आणि एका ह्याला फक्त एकाच बाजूनी पायपिंग केलेलं आहे. आता हे चेन घेतल्यात मी 6 पेक्षा थोडीशी जास्त मोठी आहे, 6 इंचापेक्षा. आता ती येणं आपण इथे ठेवायची आणि शीतं शिवून घ्यायची. ठीक आहे. हा जो एकाच बाजूला पायपिंग केला आहे तो भाग आपला खालती येणार आहे शेवटी. आता हे दुसरं भाग इथे ठेवायचं आणि शिवून घ्यायचं बरं का. आता इथे अजून एक चेन घ्यायची, ती पण इथे ठेवायची, शिवून घ्यायची आणि हा भाग इथे वरती ठेवायचा आणि शिवून घ्यायचा. आणि आता ही दुसरी जी चेन आहे ती इथे वरती ठेवायची आणि ती इथे शिवून घ्यायची. ठीक आहे. अशा पद्धतीने हे 3 पीस आपण शिवून घेणार आहोत. आणि आता त्याच्या आधी काय करायचं आपल्याला, हा जो आहे ना 6 बाय 18चा पीस, त्याचे बरोबर बघा हे आपले असे 3 पीस आहे, म्हणजे 3 घड्या येणार आहेत अशा. म्हणजे 18 आहे ना, मग 6 साजून 12 साहित्य करतात 6 इंचाचे आपण भाग करणार आहोत. हो का. हे झाले आपले 6 इंच. हा आपला 6 बाय 18चा पीस आहे. आता काय करायचं, आता हा पीस बाजूला ठेवा. आता हा जो 5 बाय 18चा पीस आहे ना तो घ्यायचा. आता त्याच्यासाठी काय केले मी, 2 कप्पे बनवणार आहे त्याला. आता त्या ह्याचं माप घेतले मी, तुम्हाला सांगते. 6 इंच बाय 4 इंच. ठीक आहे. 4 इंच हे तर मी पायपिंग केली म्हणून हे 4 इंच. 6 बाय 4 इंचाचा प्लॅस्टिकचा हे घेतलेलं आहे आणि वरनं अशी पायपिंग केलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती चेन लावायची. बघा इथे मी दुसऱ्या पीसला करून घेतलेली, 2च पीस करायचे आणि इथे अशी चेन लावून घेतली आणि चेनीच्या एका कडेला पण पायपिंग करून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, ते करून झालं ना, हे बघा हे 2 पीस आहे ना आपण असे ठेवणार आहोत. आणि बघा पहिल्यांदा हा मधोमध असा ठेवायचा. ठीक आहे. आणि तो ठेवून झाला की मग बघा हे असं, आता हा मी शिवला ना, हे दाखवते तुम्हाला. इथून पहिल्यांदा काय करायचं, हा कप्पा असा शिवून घ्यायचा चारी बाजूने. हे 2 कप्पे असे शिवून घ्यायचे आणि ते शिवून झाले की हे असं बरोबर मधोमध घ्यायचं आणि हे असं 4 बाजूनी शिवायचे. हे कप्पे 4 बाजूनी नाही शिवलं तरी चालेल, पण फक्त असं कडेने शिवा. ठीक आहे. पहिल्यांदा हे कप्पे शिवून घ्यायचे. हे बघा पहिल्यांदा हे कप्पे शिवून घ्यायचे असे. हे शिवून झाल्यावर चारी बाजूनी पायपिंग करायची. नीट लक्ष द्या, हे 2 कप्पे पहिले असे शिवून घ्यायचे आपण. बघा हे असेच शिवलेत मी. हे चेनीची बाजू आपली इकडच्या बाजूला आलेली आहे, आपण हे अशी चेन लावलेली नाही आहे. अशा पद्धतीने ठेवलेले आहेत हे 2 कप्पे. हे असे 2 इथे कप्पे ठेवायचे. हे पहिले 2 कप्पे शिवून घ्यायचे. शिवून झाल्यावर चारी बाजूनी पायपिंग करायची आणि मग हा पीस इथे मध्ये ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची. कळलं ना? नीट व्यवस्थित बघा बरं का. चला तर मग आपण हे शिवून घेऊया. म्हणजे बांगड्या वगैरे असे ठेवून प्रवासात वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता. ज्वेलरी नाही ठेवली तर औषधं गोळ्या वगैरे काय असेल किंवा छोटं मोठं जे सामान असेल ते ह्याच्यामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता. बघा ते फोल्ड कसं करायचं आहे. बघा आता हे जो भाग आहे ना तसं मी आतमध्ये घेतला आहे
अशा पद्धतीने तुम्ही घडी घालून बॅगमध्ये ठेवू शकता. कसं वाटलं? छान आहे ना? चला तर मग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.